नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी मार्गशीर्ष गुरुवार याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि याची पूजेची मांडणी कशी करायची आणि पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य वापरायचे याची सुद्धा थोडी माहिती सांगणार आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा। आता मार्गशीर्ष गुरुवार हा हिंदू धर्मामध्ये सर्व सवाष्ण स्त्रिया या करतात, मार्गशीर्ष गुरुवार करतात। तर चला आता आपण मार्गशीर्ष गुरुवारविषयी थोडीशी माहिती ऐकूया। तर मार्गशीर्ष गुरुवार हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो। मार्गशीर्ष महिना हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर हिंदू पंचांगानुसार वर्षातील 9वा महिना असतो। आता या महिन्यातील गुरुवार विशेष धार्मिक महत्त्वाचा मानला जातो। तर हा दिवस लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी प्रसिद्ध आहे। मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे महत्त्व। आता लक्ष्मीपूजन। आता या दिवशी लक्ष्मी मातेची उपासना केल्यास समृद्धी, धनधान्य व कुटुंबातील सुखशांती असा विश्वास आहे। आता व्रत पालन। स्त्रिया व्रत पाळून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष पूजा करतात। आता धार्मिक कथा। आता या दिवशी पारंपरिक पद्धतीने कथा वाचण्याचा नियम आहे। आता मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कथा ऐकल्याने व्रत पूर्ण झाले असे मानले जाते। आता सत्संग व दानधर्म। या दिवशी सत्संगात सहभागी होणे व गरजू लोकांना अन्न वस्त्र देणे हे पवित्र मानले जाते। आता व्रताची पूजा कशी मांडायची। आता सकाळी उठून स्नान करायची, स्वच्छ वस्त्रे घालून घरातील पूजास्थळ स्वच्छ करायचे। आता लक्ष्मीपूजन। घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून पूजा करायची। फळं, फुलं आणि तांदळाचा नैवेद्य। आता गहू, तांदूळ, गोड पदार्थ, फळे याचा नैवेद्य दाखवायचा। आता दीप प्रज्वलन करायचं। आता 5 किंवा 9 वातीचा दिवा लावून लक्ष्मी मंत्र करावा। आता व्रत कथा वाचावी। आता या दिवशी व्रताची कथेचे वाचन आणि श्रवण करणे। आता याचे पौराणिक महत्त्व काय आहे। तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाने आपला सर्वात प्रिय महिना म्हणून घोषित केला आहे। आता गीतेमध्ये अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे। गीतेमध्ये अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे। यामुळे हा महिना भक्तांसाठी खास मानला जातो। आता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे केल्याने आध्यात्मिक आणि मानसिक आर्थिक लाभ होतो असे श्रद्धाळूंचे मत आहे। त्यामुळं श्रद्धाळू यावेळेस दानधर्म करतात। भरपूर जण गुरुवारी दानधर्म करतात पूजाविधी झाल्यानंतर, कारण त्यांची अशी भावना आहे की त्यामुळे आर्थिक लाभ होतो। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आता या पूजेची मांडणी व कथेचे महत्त्व सांगितलेले आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता तुम्हीसुद्धा व्रत करतच असाल तर बघा मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।